बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, जेव्हा तुम्हाला एखाद्या क्षेत्रात यश मिळते तेव्हा तुमचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक किंवा गावातील माणसं तुमच्या जवळ येतात आणि तुमची हाजी करतात. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असता तेव्हा मात्र तुमची निंदा करतात आणि त्यातील बरेच जण हे तुमच्यापासून लांब पळतात. परंतु काही प्रमाणात म्हणजे शंभरातून 20 जण जवळ येतात, अशी परिस्थिती असते बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावातील दोन तरुण यांना याची आवड होती. कशाची? शारीरिक याची आवड होती, शारीरिक कष्ट करण्याची आवड होती, म्हणजेच मैदानी खेळ खेळण्याची आवड होती. ते मैदानी खेळ खेळत, कबड्डी असो, खो खो असो किंवा तुमचं फुटबॉल असो, असे खेळायची आवड होती. परंतु यांच्या घरची परिस्थिती हालाकीची होती, याच्याकडे धन दौलत नव्हतं. मग जेव्हा शाळेत गेले तेव्हा हे चांगल्या प्रकारे कबड्डी खेळत, क्रिकेट खेळत, फुटबॉल खेळत, कारण या ज्या शाळेत स्पर्धा होत्या या स्पर्धेमध्ये भाग घेत आणि पहिला नंबर आणत. मग परंतु याच्या घरची परिस्थिती गरिबी असल्यामुळं यांच्या शिक्षकांनाच ठरवलं, बाबा यांना आपण राज्यस्तरीय किंवा जे जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये नेऊया आणि यांचं नाव करूया. यांना चांगलं जमतं, फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंगसुद्धा जमू शकतं. म्हणून यांना नेलं त्या ठिकाणी, तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं. तर यांनी चांगल्या प्रकारे खेळले. हे चांगल्या प्रकारे खेळल्यामुळं यांचं नाव, एकाचं नाव बॉलिंगमध्ये झालं, एकाचं नाव बॅटिंगमध्ये झालं आणि एकाचं नाव विकेट किपरमध्ये झालं. असं यांनी स्वतःचे नाव, यांचं स्वतःचं कुटुंबाचं आणि समाजातसुद्धा नाव कमवलं आणि स्वतःचा अभ्यासात सुद्धा नाव कमवलं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच की जर एखाद्या तुमच्या मित्राकडे, मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकाकडे असा एखादा कलागुण असेल किंवा त्याची आवड असेल, तर त्यांना प्रोत्साहित करून त्यांना सहकार्य करा आणि त्यांना पुढं आणा. तेव्हाच त्यांची प्रगती होऊ शकतं. जर तुम्ही त्यांना पुढं न आणलंस तर त्याची प्रगती होऊ शकतं. म्हणून प्रत्येक समाजातील माणसांना, घटकांना, सर्वांना, स्त्रियांना माझी विनंती आहे, जर तुमच्या मित्रांना, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या किंवा कोणत्याही यांना अशी आवड असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्याची आर्थिक जर परिस्थिती गरिबी असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना पुढं आणा. तेव्हाच त्याची प्रगती होऊ शकते. एवढं ठीक आहे सर्वांनो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना तो लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं. एवढं सर्वांनो धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.